जागच्या जागी जॉगिंग, त्यानंतर टाचा उचलून सीटला लागतील एवढं पाय वर उचलत हळूहळू थांबत गुडघे वर उचलत हातापर्यंत गुडघा आणायचा प्रयत्न. विश्राम. अर्धवट बसण्याचा व्यायाम गुडघ्यांसाठी. पावलं पूर्ण जमिनीला टेकलेली, त्यामुळे एक वेगळा ताण पावलांजवळ येतो. आता पुढचे व्यायाम सामान्यपणे करूया आपण रोजचे, डावीकडे उजवीकडे. कारण याच्यामध्ये आपल्या इच्छाशक्तीचा वापर, विल तो करणं, ह्याची सुद्धा शरीराला सवय व्हावी लागते. असे हे एनर्जायझेशन आपण हळूहळू करू. पाय उजवीकडे करून डावा पाय मागे ओढला, उजवा गुडघा 90 अंशाच्या कोनात फक्त डाव्या बाजूला. पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे. त्यामुळे कधी इतर काही व्यायाम करणं शक्य नसेल तर नुसता हा एनर्जायझेशनचा व्यायाम 5 वेळा 10 वेळा केला तरी संपूर्ण शरीर आपलं एनर्जाइज होतं. त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. डावीकडे उजवीकडे, डाव्या बाजूला झुकत, उजव्या बाजूला. हाताच्या बोटापासून पायाच्या बोटापर्यंत ताण अनुभवायचा आहे. आसनं करताना सुद्धा हे एनर्जायझेशनची संकल्पना आपल्याला समजली तर त्याप्रमाणे आपण आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून जे अवयव ताठ झाले आहेत तिथे एनर्जी पाठवण्याची भावना करू शकतो, किंवा जिथे आवश्यक आहे तिथे एनर्जी पाठवून आपण कॉन्शियसली हे व्यायाम करू शकतो. आता पुढचे व्यायाम करूया उडी मारण्याचा, पुढे वाकण्याचा व्यायाम. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली पायाच्या बोटापर्यंत. पुन्हा एक श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वर, श्वास सोडत खाली. विश्राम. उडी मारण्यासाठी पायातली स्प्रिंग टेस्ट करतोय, नुसतं चवड्यावर उभं राहायचं. हा व्यायाम सुद्धा आता आपल्या आधुनिक जीवनशैलीत दिवसभरात आपल्याकडून काही केला जात नाही. स्प्रिंग आपली उपयोगात राहिली पाहिजे, त्यासाठी करूया उडी मारण्याचा सोपा व्यायाम. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. सलग उंच उडी किंवा उडी मारता येत नसेल तर नुसता डावा पाय डावीकडे, उजवा पाय आणून जोडायचा, उजवा पाय उजवीकडे, पाय जोडायचा, उजवा पाय उजवीकडे. हे हात वर ओढण्यामुळे शरीरातले अंतर्गत अवयव वर उचलले जातात, त्याचा चांगला व्यायाम होतो. उडी मारत करूया शक्य असेल त्यांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. आता कमरेची
ट्विस्ट करण्याचा व्यायाम. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत समोर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत समोर. विश्राम. सूर्य नमस्कार.